नेहाल आल्यात. आमचे एक जवळचे मित्रही आहेत. आरके डोंगरपाडा संघाचे खेळाडू आहेत. नेहाल आज स्वतः विजेंद्र पाटील विजू मॅच आनंद घेतात. विजू आपलंही स्वागत. गोड असं व्यक्तिमत्व आहेत. भरपूर वेळा ज्या ज्या वेळी डोंगरपडामध्ये स्पर्धा झाल्या त्या त्यावेळी सुरुवातीला विजू खेळायचे, परंतु आता टीमचा सपोर्टिंग स्टाफ म्हणून देखील ते आता या मैदानावरती पोहोचलेत. पुढील बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट त्या ठिकाणी मात्र गमावल्यात ती टीम वैतीपाडानं. आज वैतीपाडाचा संघ मला वाटतं की विठ्ठलवाडीच्या मैदानावरती देखील खेळून आलाय. पहिला मॅच विठ्ठलवाडीच्या त्या मैदानावरती होता आणि तिथे देखील पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. तसे आमचे 12वे आणि 13वे खेळाडू सांगतायत जे सध्या नावं सांगण्यासाठी आल्यात. फटका चांगला खेळला हवेमध्ये. नाणेश एकदा चूक केली परंतु आता नाही करणार. नाण्याच्या हातामध्ये झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय फेल. विकेट. सहकार्य लाभल्यात त्याबद्दल अजित किनी साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये अजित किनी साहेबांचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूयात. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल ऑफ्टरचा थोडा बाहेर ठेवला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम अनिकेत, वेलकम अक्षय. जतीन पाटील बंडे या ठिकाणी दाखल होत आहेत. प्रेमराज आपलंही स्वागत आहेत. इतर सर्व खेळाडू मात्र पोहोचत आहेत. जयदुर्गा रायपाडा या हंगामाची सुरुवात चांगली केली होती सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या मैदानावरती. कोलबटप्प्याचा बॉल टाकलाय जडमध्ये आणि नेहालला विकेट मात्र प्राप्त होत आहेत. विकेट मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक गडी बाद. शेवटचा बॉल आहे. मेडन षटक होऊ शकत आहेत. काल जरीमध्ये डोली संघाचं रोशनने हाताळलं होतं. हवेमध्ये खेळलाय बॉल आणि मेडल 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 षटक आजच्या दिवसामध्ये नेहालने हाताळलाय. त्यामध्ये 2 विकेटही प्राप्त केल्यात. त्यामुळे 3 विकेट प्राप्त केल्यात. अभिनंदन नेहाल.